कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. विठ्ठला उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड प्रसिद्ध असा सर्वांच्या पाठातला हा अभंग असून, या अभंगातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज ज्ञानोबराच्या स्वभावाला प्रभावित होऊन आपल्या वारंवार नमस्काराची योजना करतायत. विठ्ठला 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 विठ्ठला. परम पावन विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबाराय तथा तुम्हा आम्हा सर्वांची माय या मातेच्या दरबारामध्ये श्रावण मासाच्या महापर्वावर, आणि आजच तो श्रावण मासाचा महापर्व सुरू होतोय. श्रावण मासातील हा पहिला दिवस आणि या श्रावण मासातील हा पहिला उत्सव करण्याचं सौभाग्य आम्हा सर्व कीर्तनकाराचे गुणीजन मंडळीचे परमार्थ स्नेही आमचे बडगुजर साहेब यांच्या आयोजनातून या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना या उत्सवातील पहिल्या दिवसाची चिंतन सेवा बडगुजर साहेबांनी माझ्या वाट्याला दिलेली आहे. खरं तर सर्व महाराज मंडळीचा त्यांचा स्नेह एका नात्यानं आहे, आणि ते नातं म्हणजे जो महाराज अंधारात येते त्यांना उजेडात आणतात. एमएससी बोर्डामध्ये त्यांचं काम असल्यामुळे जो महाराज अंधारात आहे त्याला उजेडात आणतात. पण विजेचे 2 उपयोग असतात, एक उजेडही देतात आणि झटकाही आणते वीज, पण ही झटका न मारणारी वीज आहे. म्हणून आम्हा सर्व महाराज मंडळीवर नितांत प्रेम करणारे आणि कधी हाकेला हाक देणारे आमचे बडगुजर साहेब आहेत. आणि मग त्यांच्या स्नेहापोटी आणि मौली ज्ञानोबराच्या दरबारात सेवा करण्याचं भाग्य मिळतंय. या स्नेहापोटी हा दास या ठिकाणी उपस्थित आहे. ही उपस्थिती होत असताना माझ्या सुभोवताल महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन वैभव, मृदंग वैभव, कीर्तन वैभव, विद्वत्ता वैभव आज या मंडपात उपस्थित आहे. त्यामध्ये झेंडा फेम म्हणा, इंडियन आयडॉल म्हणा, अशा बऱ्याच उपाध्या ज्यांच्या नावाभोवती आहेत. असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज मेश्राम त्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक तथा कीर्तनकार आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आव्हाड महाराज आहेत. आणि मृदंगाच्या क्षेत्रात ज्यांचं असं अद्वितीय स्थान संप्रदायामध्ये आहे, कारण त्यांची प्रॅक्टिस ऐकण्याकरता थोर पाकवाजी उभं राहून ज्यांची प्रॅक्टिस ऐकायची असा ज्यांच्या हाताला गोडवा आहे असे राजूजी महाराज बगे या ठिकाणी आहेत. अजून आमचे शरद महाराज आहेत, मौली महाराज करंजीकर आहेत, खूप महाराज मंडळी आहेत. पण मंडळी, सुरुवातीला एक माफी मागतो, माझा एक दोष आहे. तसा तो पारमार्थिक दृष्ट्या गुण आहे, पण व्यावहारिक दृष्ट्या दोष आहे. एखादी व्यक्ती मला किती वेळा भेटली तर मला नाव ध्यानात राहत. आता तुम्ही जर माझ्या वडिलाला जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला त्यांच्या नातवाचं नाव सांगता येत नाही, घरात विचारून सांगतो म्हणते. आणि तीच परंपरा माझ्या वडिलांची मी राशिगा द्यावा ती आमच्याकडे आली मौली. म्हणून सगळी नावं ध्यानात राहत नाहीत. आणि तुम्हाला सांगतो मौली, मला नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. जर उद्या म्हणलं कोणी नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही. म्हणून अंतःकरणात सर्वाविषयी तेवढाच भाव आहे. मग तुकोबराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो. आणि अवघ्या 40 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा आळंदीत परीक्षा देण्याची वेळ आलेली आहे. 40 मिनिटांमध्ये या अभंगाच्या चिंतनाला पूर्णत्वाकडे नेतो. विठ्ठला आज आपल्या उत्सवाचा पहिला दिवस आहे. खरं तर बडगुजर साहेबांनी जेव्हा मला आमंत्रण द्यायचं ठरवलं आणि मला विचारलं
त्या म्हणलं साहेब मला पहिलाच दिवस शक्य आहे, पुढं नाही. ते बाबा थोडं पुढं पाहिजे. म्हणलं काळजी करू नका, मला पहिलाच दिवस चांगला आहे, कारण पाया जर भक्कम असला की पुढे बिल्डिंग चांगली टिकते. म्हणलं म्हणून तुम्हाला भक्कम पाया मिळालेला आहे, काळजी करू नका. पण पाया कोण्या अंगानं भक्कम आहे आता ते तुम्हाला कळलं 40 मिनिटांमध्ये. असो, पहिला दिवस आहे, मंगलाचरण करण्याची पद्धती आहे. आपण तया नमस्कार वारंवार या पदातून नमस्क्रियारूप मंगलाचरणात महाराज साधतात हे म्हणायला काही वावगं नाही. आणि कृपाळू उदार त्या वस्तूचा निर्देशही करतात, तटस्थ लक्षणाने करत असतील, पण त्याही अंगानं ह्याला मंगलाचरण म्हणायला काही हरकत नाही. कारण मंगलाचरण देव जसा आहे तसे संत सुद्धा मंगल स्वरूप आहे. आणि संत जनाबाई तर स्पष्ट ज्ञानोबराच्या बाबतीत म्हणतात, ज्ञानदेव मंगल मुनी. ज्ञानोबराय कोण आहेत? मंगलाचे मुनी आहेत, मंगल मुनी आहेत. पण मंगल स्वरूप ज्ञानोबराय आहेत, मग त्यांचं वर्णन म्हणजे मंगलाचरणच आहे. या अभंगातून हे मंगलाचरण जसं साधलंय तसे आपल्या अंतःकरणातला भावही नाथाने व्यक्त केलाय की मला त्यांना वारंवार नमस्कार करावा असा वाटतो. तया नमस्कार वारंवार. नाथासारखा अद्वितीय पुरुष असं कोणाच्याही माग लागायला तयार नाही. तुकोबरायचं एक प्रमाण आहे, अखंड संत निंदी आणि आधम लोभासाठी वंदी. आधम काय करतो? लोभासाठी कोणालाही नमस्कार करतो, कोणालाही करतो. महाराज आम्ही असं ऐकून आहेत, रामलीला मैदानावर डोंगरेजी महाराजाची कथा चालू होती तर इंदिरा गांधी आल्या, तर डोंगरेजी महाराजांनी इंदिरा गांधीला परत लावलं, मोहतरमा आप जो भी हो वहां से वापस जाइए, मेरी प्रभु की कथा में विक्षेप हो रहा है. कोणाला? इंदिरा गांधीला. आणि आज त्यांच्याच वंशजाला काय झालंय कोणाच ठाऊक, माजी सरपंचाच्या माग आम्ही धोत्र पिटूस तर पळायला लागलो. फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. पण आधम जो असतो तो लोभासाठी कोणालाही वंदन करतो, पण नाथासारखा महात्मा ज्ञानोबरायला हो असं आधमते पोटी नाही. त्यांना आधम म्हणणं किती मोठी आधमता आहे. मग का बरं? मोठी माणसं कोणत्याही गोष्टीचा विचार विवेकपूर्ण निर्णय घेत असतात. का? ज्ञानोबराय यांच्याकडे नाथ महाराज प्रभावाने प्रभावित होऊन आणि स्वभावाने प्रभावित होऊन नमस्कार करतायत. विठाला विठाला नाथाने म्हणा किंवा अन्य संतांनी म्हणा काही ठिकाणी ज्ञानोबरायचा प्रभाव व्यक्त केलाय आणि काय अभंगात ज्ञानोबरायचा स्वभाव व्यक्त केलेला आहे. काय असतं, काही माणसं प्रभावी असतात पण स्वभावानं चांगले नसतात. वैकुंठवासी गोले बाबा म्हणायचे, शरद बुवा, बुवा काय लोकांचे कीर्तनच ऐकाव, खाजगी बैठकीला बसू नये म्हणायचे. विठ्ठल बाबा गोले हे म्हणायचे, कारण त्यांचा प्रभाव चांगला आहे. पण काय चांगला नाही? स्वभाव चांगला नाही. हो, काय काय लोक महाराज लय गोड गाते हो, लय चांगलं कीर्तन करते हो, पण जवळ गेलं की स्वभाव फारच तुसडा आहे त्याचा. म्हणजे प्रभावही असतात काही लोक पण सुस्वभावी नसतात, काय काय सुस्वभावी असतात पण प्रभावच नसतो. बोलायला एवढे गोड असतात पण कर्तृत्व शून्य असतात. त्याला आमच्या मराठवाड्यात म्हण आहे. मराठवाड्यात काय म्हणे? बोलायला टक रागू आणि कामाला आग लागू. बोलायला टक रागू आणि कामाला मात्र आग लागू. असे काही माणसं असतात. काही स्वभावाने युक्त असतात, काही प्रभावाने युक्त असतात. पण अडचण एक असते, स्वभाव प्रभावापेक्षा स्वभाव कधी चांगलाच असतो. माणसाच्या प्रभावानं जवळ जाण्यापेक्षा स्वभावानं जवळ जावं. कारण प्रभावाने प्रभावित होऊन जवळ गेलेला माणूस स्वभाव पाहून बाजूला सरकू शकतो. पण प्रभावाने स्वभाव दोन्ही जर पाहिले तर मग मात्र त्याच्या पायी बुद्धीचा व्यभिचार होण्याची शक्यता सुतराम नाही. म्हणून नाथाने ज्ञानोबरायचा सांगितलेला प्रभाव सांगतो. चालविली जड भिंते हरले चांगयाचे भांते, चालविली जड भिंते हरले चांगयाचे भांते, चालविली जड भिंती हरले चांगयांचे भ्रांती, चालविली जड भिंती हरले चांगयाचे भ्रांती. मोक्ष मार्गेचा सांगती ज्ञानोपमाचा, मोक्ष मार्गेचा सांगती ज्ञानोपमाचा.
मोक्ष मार्गचा सांगाती ज्ञानोबा माधवा मोक्ष मार्गचा सांगाती ज्ञानोबा माधवा ज्ञानोबा माझा 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 साधकाचा माये बाप हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा साधकाचा माये बाप दरुषाने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा रेड्या मोखे वेद बोलविला रेड्या मोखे वेद बोलविला गर्वदी ज्यांचा हरविला गर्वदी हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा 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 माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा प्रगटला भूतळा कधी तो प्रभाव भौतिक असेल कधी तो प्रभाव आध्यात्मिक असेल. ब्रह्म साम्राज्य दीपिका मिळविली मांदी वैष्णवाची हा आध्यात्मिक प्रभाव आहे. पण जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले चालविली जड भिंती हा ज्ञानोबारायचा लौकिक प्रभाव आहे भौतिक प्रभाव आहे. आणि दोन्ही प्रभावानं सर्व संत मांदियाळी प्रभावित झाली. जशी नाथ महाराज प्रभावाने प्रभावित आहे तसं ज्ञानोबारायच्या स्वभावानेही प्रभावित आहे. नाथाला विचारू नाथा तुम्ही ज्ञानोबाराय सर्वांगीण अभ्यासले कारण ज्ञानोबाराय तुमच्या स्वप्नात आले तुम्ही आळंदी क्षेत्रात आला अनुष्ठान केलं तुम्हाला नंदीचं द्वार दाखवलं तुम्ही आत गेले आजान वृक्षाची मुळी कंठाला लावली आणि दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा असणारे ज्ञानोबाराय तुम्ही डोळ्यांनी पाहिले. आमचं बोलणं कसं आहे की स्वर्गामध्ये अप्सरा आहे म्हणतात स्वर्गामध्ये ऐरावत आहे म्हणतात पण तुम्ही प्रत्यक्ष दर्शी आहात ज्ञानोबारायचे कारण तुम्ही ज्ञानोबाराय तुम्हाला अपरोक्ष आहेत. आम्ही पुस्तकात वाचून ज्या दिवशी आम्हाला साक्षात्कार होईल त्या दिवशी आम्ही म्हणू ज्ञानोबारायला आम्ही अपरोक्षत्वाने जाणतो पण तुम्ही ज्ञानोबारायला अपरोक्षत्वानं जाणलेलं आहे. मग नाथा जसा तुम्ही त्यांचा भौतिक आणि आध्यात्मिक प्रभाव सांगितला आणि प्रभावित झाला तसा त्या ज्ञानोबारायचा स्वभाव काय आहे हो. आणि मग मोठ्या कळवळ्या हृदयाने मोठ्या नम्रतेने नाथ महाराज ज्ञानोबारायचा स्वभाव अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर 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 कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर
न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा न पाहयाती कुळाचा विचार. कसा आहे ज्ञानोबरायचा स्वभाव? म्हणजे ज्ञानोबरायचा स्वभाव कसा आहे सांगू? ते कृपाळू आहेत, उदार आहेत. पण या पहिल्या चरणातल्या एका शब्दाचं चिंतन मला आधी 2 मिनिटं करायचंय. काय? ते कृपाळू आहेत, उदार आहेत, पण कोण आहेत? माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराज ज्ञानोबराला काय म्हणतात? माझा ज्ञानेश्वर म्हणतात. महाराज त्या काळामध्ये ज्ञानोबराला कोण कोण माझं म्हटलं मला माहित नाही. खरं तर अभंगावरून त्यांच्या चरित्रावरून जर पाहिलं, त्यांची सावली कोणी अंगावर पडू दिली नाही, त्यांना कोण माझं म्हटलं असेल. पण एक ऐका, ज्ञानोबराचा प्रभाव असा आहे, ज्ञानोबराच्या समकालीन आणि त्यानंतरच्या सगळ्या संतांनी मात्र त्यांना माझं म्हटलंय. माझं म्हटलं. तुम्हाला अजूनही सांगतो ज्ञानोबराविषयी भावना. माफी मागून बोलतो बरं गुरुबंधू मंडळी. पुढचं वाक्य, गोकुळाष्टमीला ना माधव महाराज, तुम्ही काय मी काय, आपण सगळे सप्त्याला असतो. आपण सगळे सप्त्याला असतो. पण विचारा करंजीकर माऊलीला, विचारा बडगुजर साहेबाला, या मंडपात ज्ञानोबराच्या जन्माचा सप्ताह असतो. का ज्ञानोबराचा जन्म गोकुळाष्टमीचा आहे. आणि सगळी महिन्याची वारकरी ज्ञानोबराचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता आळंदी क्षेत्रात येतात. खरे का खोटे? सगळे वारकरी येतात. कारण त्यांची आत्मीयता ज्ञानोबराविषयी आगळी वेगळीच. तुम्हाला एक घटना सांगतो. कार्तिक वद्य अष्टमी, त्या दिवशी हैबत बाबाची पुण्यतिथी असते महाद्वारात. कार्तिक वद्य अष्टमी. आणि त्या दिवशी हैबतराव बाबाच्या पायरी पुढे कराडकरांचा जागर असतो. रात्री 12 ते सकाळी 7. बरं तो जागर उभा राहून असतो. बरं दिंडीत चालत यायचं. आता म्हणजे नामदेवाचा सोहळा झाला चालू, पण जुन्या काळामध्ये आमची दिंडी, कराडकरांची दिंडी जेव्हा स्वतंत्र चालायची, तो भेकराई नगरला मुक्काम असायचा सप्तमीचा. आणि भेकराई नगर वरून चालत यायचं आणि पुन्हा जागराला 7 तास उभं राहायचं. काय झालं, मी दिंडीतून येत होतो. आणि आपली हे देऊ फाटा सोडल्यानंतर जे 2 रस्ते वळतात ना, एक जुन्या पुलाकडं आणि एक नव्या पुलाकडं. सोप्या भाषेत बोलू का? एक जुन्या पुलाकडं आणि एक आराधनाकडून. ही जरा सोपी भाषा आहे. असे 2 रस्ते फुटतात बघा तिथून. तर मी म्हणलं आता दिंडी आतमध्ये मंदिरात जाईल, आरती होईल, बराच वेळ जाईल, पुन्हा रात्री आपल्याला जागराला उभं राहायचंय. मग मी काय केलं, दिंडीतून काढता पाय घेतला आणि हळूच बाजूला सरकलो आणि गपचूप जाऊन आपण आराम करू, असा माझा उद्देश. कारभारी भाऊ वारकऱ्यांकडे एक राधा किसन भाऊ वारकरी होते, निष्ठावान वारकरी. वारले बरं ते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला. राधा किसन भाऊ वारकरी होते. मी निघालो तर राधा किसन भाऊ वारकरी यांनी मला पाहिलं आणि पळत आले, माझा हात ओढला. कुठे निघालास म्हटले. म्हटलं वारकरी आम्हाला रात्रभर जागर करायचा, जाऊन थोडा आराम करतो. बिलकुल नाही. आधी मंदिरात जायचं, ज्ञानोबराला भेटायचं आणि मग जागेवर जायचं. अहो मला वारकरी परत जायचंच आहे ना. तसं नाही म्हटलं. आळंदीत आल्या ज्ञानोबराला भेटावं म्हणले. मला असं का? त्याने वाक्य जे वापरलं ना, हृदयाला पाना फोडणारं वाक्य शरद. ते म्हणले अरे ज्ञानोबा म्हणजे नेमायचं लेकरू आहे आणि नेमायचं लेकरू कोणाची वाट बघत असतं. ज्ञानोबराला आपल्याशिवाय कोण आहे? ज्ञानोबराने वाट कोणाची पाहिजे? ज्ञानोबरा आपली वाट पाहतात. म्हणून त्या क्षणापासून मी रात्री 1ला येऊ, 2ला येऊन, कोण्या रस्त्यानं येऊ,
गाडी इकडून घेतो, कळस तरी ज्ञानोबरायचा पाहतो, मग रूमवर जातो. याला काय म्हणतात? माझा, ही आपुलकी. माझा ज्ञानेश्वर. आता तो माझा कुठपर्यंत गेला या अभंगाच्या शेवटच्या चरणात, पुढे पाहूच आपण, वेळ मर्यादा जशी भेटेल तशी. पण माझा ज्ञानेश्वर आहे. कसा आहे? कृपाळू आहे. किती कृपाळू आहे! अरे ज्यानं खापर मिळू दिलं नाही त्याला नामदेवरायचं गुरुपद दिलं, एवढा कृपाळू. किती कृपाळू आहे! ज्या जगानं कोणत्याच अंगानं नीट पाहिलं नाही त्या जगाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून ठेवला. किती कृपाळू. महाराज जसं ज्ञानोबरायच्याच भाषेत 17व्या अध्यायाच्या समारोपातल्या ओव्या आहेत, पाहत्या 3-4 ओव्या आहेत. धृतराष्ट्राला संजय म्हणतो, म्हणून हा व्यास सहोदरो संजयो म्हणे महाराज मला अर्जुन म्हणजे मला व्यासांचा सक्का भाऊच वाटतोय. म्हटलं खर तर माझे गुरु व्यास आहेत, पण मला हा अर्जुन सुद्धा व्यासाच्या योग्यतेचा वाटतोय. हा व्यास काय आहे? सहोदर, म्हणजे एका उदरातून जन्माला आलेला व्यासच आहे की काय, असं मला वाटतं. म्हटले संजया का रे असं म्हणतो? त्याच्या मागच्या 2-2.5 ओव्याकडे जावं लागेल. तर संजय म्हणतात की ऐका राजे, हा हे न पुसता हे गोठी, तरी देव का सोडिती गाठी, मग कैसेने आम्हा भेटी परमार्थेसे. जर अर्जुनाने प्रश्न विचारला नसता, अथ केन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषः, आम्हाला काम क्रोधादी विकाराचं गांभीर्य आलं असतं का? कैर्लिंग स्त्रीन गुणान्यतान, हा जर गुणातीताचा महिमा त्यांनी प्रश्न विचारला नसता तर आम्हाला 3 गुणाच्या पलीकडे गेल्यानंतर काय फळ असतं हे आम्हाला कळालं असतं का? द्वाविमो पुरुषो लोके, आता सगुण आणि निर्गुणातला भेद आम्हाला कळाला असता का? हे जर हे यानं प्रश्न विचारला पहिला उपकार, आणि हा प्रश्न विचारला दुसरा उपकार. पुढे संजय काय म्हणतो पहा, हा हे न पुसता हे गोठी, आणि त्याने प्रश्नच विचारला नसता तर देवानं गाठोडं सोडलं असतं का? उत्तर दिली असती का? हा हे न पुसता हे गोठी, तरी देव का सोडी ती गाठी, आणि मग कैसेनी आम्हा भेटी परमार्थेशी, आम्हाला परमार्थ कळाला असता का? नाही. आणि जर परमार्थ कळाला नसता तर आमची काय स्थिती झाली असती? हो तो अज्ञानाची अंधारा, अज्ञानाच्या अंधारात ओसंतीत जन्म ओहरा, फक्त त्या अज्ञानाच्या अंधारात जन्म मरणाचा चिखल तोडवत आमचे जन्म न जन्म गेले असते. हो तो अज्ञानाची अंधारा ओसंतीत जन्म ओहरा, पण या उपकारच अर्जुनाचे तो आत्मानुभव मंदिरा आतू आणले. एवढा तुम्हा आम्हा थोर केला येणे उपकार, म्हणून हा व्यास सहोदर संजयो म्हणे. एवढा उपकार या अर्जुनाने आपल्यावर केला म्हणून हा व्यास सहोदर आहे. मला वाटतं ह्याच ओव्या पूर्ण ज्ञानोबरायाकडे लावाव्या. जर निवृत्तीनाथानं आज्ञा केली नसती आणि ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी जर लिहिली नसती, आम्हाला गीता कळाली असती का? हो, तिरे संस्कृताची गहने मोडून या मराठी शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवी. हो, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. हे कोणी केलं? ज्ञानोबरायानं केलं. ही जगावर कृपा नाही का ज्ञानोबरायाची, म्हणून कृपाळू. चला, हे आपण युक्तीने पाहिलं. आणि आपले अनुभव काय? कधी कधी मला प्रश्न पडतो, ज्ञानोबरायाने जवळ केलं नसतं तर आज माझं काय झालं असतं? मी माझा 7-12 वाजतो, प्रत्येकाने आपापले तपासा. काय स्थिती होती? लॉकडाऊन मध्ये राजू महाराज गावी गेलो आणि आमचे मित्र सगळे भेटले आणि सगळ्यांना विचारलं, अरे राम तू काय करतो? काय नाही महाराज, लोकांचे आधार कार्ड काढून देतो. इलियास तू क्या कर रहा? मैंने कोई नहीं, आबू की टपरी चला रहा. बोले फारूक तू मौजा बेचता? मनसब तू भंगार का दुकान है. कारण मी मुस्लिम प्रचुर भागातला आहे ना. ईर्षा तू कुछ नहीं, मोबाइल शॉप है अपना, मोबाइल के कवरा बेचता, मोबाइल के कवरा बेचता. आणि मग माझ्या डोक्यात कल्पना आली, जर मी आळंदीला आलो नसतो, ज्ञानोबरायाने जवळ केलं नसतं तर ह्यांच्या शेजारी माझं एक दुकान असतं. फुगेल्या फुगे, केसावर फुगे. अवघड स्थिती. म्हणून ज्ञानोबराय जर आपल्या जीवनात वजा केले तर आपल्याला काय किंमत आहे? आपले सगळे गुणदोष पोटात घालते. का म्हणून एक कृपाळू. बरं, औदार्य तेवढंच, कृपाळू उदार. हो,
कृपाणू असून उदार आहेत. काय कृपाणू असतात पण अवदारी कमी असतं त्यांच्याकडे. एखाद्याचं दुःख एखाद्याच्या दुःखानं हृदय कालभूल होणं ही जर कृपा असेल, त्याच्या निवृत्ती करता प्रयत्न करण्याकरता औदार्य लागतं. ज्ञानोबरायाकडे ते औदार्य सुद्धा आहे. काय औदार्य? ज्ञानोबरायचं औदार्य एक सांगतो आणि 8 तास घेतो कना. ऐका माऊली, एका कीर्तनकाराला चांगलं कीर्तन करायला काय काय लागतं? गायनाचं अंग पाहिजे. एक तर गायनाचं अंग असावं, नाही तर गप्प बसायची अक्कल असावं. काय एक तर स्वराचं ज्ञान असावं आणि नसलं तर गप्प बसायची अक्कल तरी असावं. कुठं गप्प बसायचंय आपल्याला हे तरी कळावं. दोन्हीपैकी एक असावं. गायनाचं अंग पाहिजे, दृष्टांताचं कौशल्य पाहिजे, हो शास्त्रीय अभ्यास पाहिजे. दृष्टांत कौशल्य शास्त्रीय अभ्यास पाहिजे आणि आपल्या वक्तृत्वाचा प्रभाव समाजावर पडेल असं वक्तृत्व पाहिजे. महाराज ज्ञानोबरायाकडे ह्या सगळ्या कीर्तन या अंगाचे कोणता गुण कमी आहे तेवढं सांगा मला. ज्ञानोबरायाचं वक्तृत्व अरे खेचराच्या इमना आणि सात्विकाचा पाना आणि श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. हे बघ हो, बोली अरूपाचे रूप दावीन, आतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. हे ज्ञानोबरायचं हो, हे ज्ञानोबरायच्या वक्तव्याची धार आहे. जे आतिंद्रिय आहे, आतिंद्रिय विषय सुद्धा इंद्रिया करवी, मी समाजाला भोगवेन असं मी बोलणार. ही ज्ञानोबरायचं वक्तृत्व आहे. गायनाचं अंग तर कसं आहे? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. ज्ञानोबराने चाल म्हटली, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आणि अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. हो, म्हणजे रंग भरेल अशी गायनाचं अंग आहे. दृष्टांताचं कौशल्य काय? आपण ज्ञानेश्वरी वाचूनच आहात. पण ऐका ना मंडळी, औदार्य कशाला म्हणतात? बरं, उच्च कुलातला जन्म आहे, ज्ञानाचा सागर आहे. एवढं असून एका शिंप्याच्या पोराला ज्ञानोबराय म्हणतात, नामदेवा तुम्ही कीर्तन करा, मी टाळ घेऊन उभा राहतो. हे औदार्य आहे ज्ञानोबराय. हे ज्ञानोबरायचं औदार्य. ज्या काळात ज्या समाजाला कोणी शिवून घेत नव्हतं, त्या सोयराबाईला ज्ञानोबराय म्हणतात, सोयराबाई जागराला चाललोय, द्वादश सोडायला तुझ्या घरी यायचंय. हे औदार्य आहे. हे औदार्य आहे. 1400 वर्षाचे चांगदेव आले तर स्वतः उपदेश केला नाही, चिमुरड्या बहिणीला पुढं केलं. हे ज्ञानोबरायचं औदार्य आहे. कृपाळू उदार. किती औदार्य गो माझ्या ज्ञानोबरायचं. कोण आहे? माझा ज्ञानेश्वर, माझे ज्ञानोबरा आहेत, त्यांना वारंवार माझा नमस्कार. पण नाथा, तुम्ही ज्ञानोबरायला वर्णन केलं, त्यांची लक्षणं सांगितले, ते कृपाळू आहेत, उदार आहेत. पण तुम्हाला लक्षणाच्या बाबतीत नाथा ज्ञान आहे का? निर्दुष्ट लक्षणाचं लक्षण काय? तदेवही निर्दुष्ट लक्षण कोणतं? एतद त्रय दोष वर्जितम. 3 दोषानं जे वर्जित असतं तेच यथार्थ लक्षण असतं. ते 3 दोष कोणते आहेत? अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. हे 3 दोष आहेत. ज्ञानोबराय तुमच्या या लक्षणाची थोडी अतिव्याप्ती व्हायला लागली. अतिव्याप्तीचं लक्षण काय? लक्ष देश वृत्तित्वे सती अलक्ष देश वृत्तित्वम अतिव्याप्ती. आता लक्ष कोण आहे? ज्ञानोबराय. ज्ञानोबराय लक्षण चाललंय की नाही? कृपाळू आहेत, उदार आहेत. पण अलक्ष असणाऱ्या देवावरही लक्षण चाललंय, आपलं वेदावरही चाललंय. आधी सध्या वर्णन कोणाचं आहे? लक्ष काय आपलं? ज्ञानोबराय. पण ज्ञानोबराय वेद जरी मोठा असला तरी स्थितस्य गती चिंतनीय हा असा नियम आहे आपल्या वेदांताचा. उपस्थित विषयाचीच संगती लावली पाहिजे. मग वेद जरी मोठा असला तरी लक्ष असणाऱ्या ज्ञानोबरायकडे लक्षण चाललंय, पण अलक्ष असणाऱ्या वेदाकडे चाललंय. आणि कसं? वेद सुद्धा कृपाळू आहे. कुठे आहे ना? ऐका ना, ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत्वे तोची भेटावा, ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापे. कणवा कृपाळू वेदानं काय केलं? जे शिनले संसार शिने, जे देव येते गाराने,
ते ओ देत जेने नावे तो संकेतो हा ओम तत्सदितीवरच्या ह्या ओव्या आहेत. हो, ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत्वे तोची भेटावा, ऐसा मंत्र देखील कणवा वेदे बापे. आणि मग काय असतं, जेव्हा लक्षण मांडलं जातं परिष्काराच्या भाषेमध्ये, जर एखादं लक्षण अदेश लक्षावर जर अलक्ष देशावर जर जात असेल तर त्याला पद जोडलं जातं. मग लक्षण ज्ञानोबरायावर चालले आणि परत वेदावर चालले, ते वेदाकडे जाऊ नये याच्याकरता ज्ञानोबराय एक त्या लक्षणाला अजून एक पुष्टी जोडतात. अभंगाचं दुसरं चरण. न पायाती कोळाचा विचार, न पायाती कोळाचा विचार, न पायाती कोळाचा विचार, न पायाती कोळाचा विचार. भक्त करुणा कर नानाबाई, भक्त करुणा कर नानाबाई, न पायाती कुळाचा विचार, न पायाती कुळाचा विचार. ठीक आहे. कृपाळू पद देव ज्ञानोबरायावर जातं, यात काहीच गैर नाही. पण अलक्ष असणाऱ्या वेदावर जातं, ते त्याच्यावर न जाता ज्ञानोबरायावर स्थिर राहावं या उद्देशातून नाथाने पद जोडलं. न पाहे याती कुळाचा विचार. आता वेदाकडे जाणार नाही हे लक्षण. वेद कृपाळू आहे, ठीक आहे. देख वेद उदार आहेत, ठीक आहे. पण वेद उपकार करताना, करुणा दाखवताना जात मात्र पाहतात. वेद संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही, तो कानी लागला तीही वर्णाच्याची. तो म्हणतो कोण रे, तो कोण ब्राह्मण, आणि चल बास. तो कोण रे क्षत्रिय, हा इथं बास. तो कोण रे म्हणे वैश्य, हा इथं बास. तो कोण रे म्हणे शूद्र, चला हो बाजूला. ही माझी भाषा का ज्ञानोबरायाची भाषा आहे? वेद संपन्न होय ठाई, पर कृपणू ऐसा आन नाही, तो कानी लागला तीही वर्णाच्याची. 3 वर्णाच्या कानी लागला तो. त्याने स्त्रीला आणि शूद्राशी काय धरला, आबोला धरला म्हणे त्याने. म्हणून तो जात पाहतो. ज्ञानोबराय जातही पाहत नाही, कोणती जात पाहिली नाही. मेळविली मांदी वैष्णवांची. वेळ जाईल पण 2च मिनिटात. फक्त मी पूर्वार्ध म्हणतो, तुम्ही उत्तरार्ध म्हणायचं. आमची माळी याची जात शेत लावू बघायत, शेत लावू बघायत. आम्ही वारीक वारीक करू अजमत बारीक, करू अजमत बारीक. शिंपियाचे कोळी जन्म माझा झाला, शिंपियाचे कोळी जन्म माझा झाला. कुल्हाळाचे वंशी जन्मले शरीर, कुल्हाळाचे वंशी जन्मले शरीर. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. कबीर मोमीन लतपा मुसलमान सेना नावी विष्णुदास, सेना नावी विष्णुदास. पाहता पाहणे गेले दुरी, पाहता पाहणे गेले दुरी. मने चोखयाची महारी, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. मला वाटतं एवढी प्रमाण दिल्यावर या पदाचं लय चिंतन करण्याची आवश्यकता नाही. अवघा रंग एक झाला, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा करत ज्ञानाबाई. नाथा अजून एक लक्षण अतिव्याप्तच आहे म्हटलं. कसं लक्ष असणाऱ्या ज्ञानोबरायावर चाललंय. बरं तुम्ही न पाहे याती कुळाचा विचार घातल्यामुळे अलक्ष वेदावर जात नाही. पण अजून एक अडचण आहे, अलक्ष असणाऱ्या देवावर चाललंय. देव कृपाळू आहे, देव उदार आहे, सगळ्याला प्रमाण आहेत. वेळ संपली आपली. तो कृपाळू आहे,
तो उदार आहे आणि तोही जात पाहत नाही. आगा कुळाची आ चोखटपणा नलगा, अरे एरवी दैत्य कुळ साचोका रे. हो, येथे जाती कुळ अप्रमाण म्हण तो बी जात पाहत नाही. ज्ञानोबराय म्हणले तोही जात पाहत नाही, पण त्याच्यात बी एक खोड आहे. काय? जी ज्ञानोबरायत नाहीये ते काय? भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानोबरायला कोणत्याही भावनेने शरण जा, ते त्याला मुक्त करतात. हा मात्र तसं नाहीये. यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. हो, बघा तुम्ही, हा ध्रुव गेला मांडी मागायची म्हणून आढळ पद दिलं, पण मोक्ष नाही दिला. उपमन्यू दुधाची वाटी मागायला गेला, क्षीराचा समुद्र दिला, पण मोक्ष नाही दिला. तसा खोडीलच आहे हा. काय बघतो माझ्याकडं? मला ज्ञानोबरायचा आधार आहे, माझा संतांचा आधार, तू एकले निर्विकार आहे ना. म्हणून देव काय करतो? भाव पाहतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. पण ज्ञानोबराय भलतिया भावे शरण जाता भेटी, आगे आगा फोडावया लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, ते मिळते प्रसंगी सोनेची होय. असे माझे ज्ञानोबराय भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. माणसाच्या माग लागलेली सगळ्यात मोठी व्याधी जन्म आणि मरणाची, ते माझे ज्ञानोबराय घालवतात. आणि एक सांगू का, या सगळ्याहून तात्पर्य एकच सांगतो, देव कोणाचा आहे मला माहित नाही, पण ज्ञानोबराय कोणाचे आहेत? माझ्या माझी अनाथाची माय, ज्ञानोबाई माझी अनाथाची माय, ज्ञानोबाई माय अनाथाची माय, ज्ञानोबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वढीत असे, एका जनार्दनी पाय वढीत असे, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा पुंडलिक वरदारी विठ्ठल तुकाराम भगवान की जय, महाराज की जय.
ढोबार खोमाई ढोबार खुमाई ढोबार खोमाई ढोबार खुमाई ढोबार खोमाई ढोबार खुमाई ढोबार हे ढोबार खुमाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दने पाय वंदे तसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई कशी अनाथाची माय बघा. खरं तर मी सगळ्यात लहान लेकरू. आमच्या मराठवाड्यात जे सगळ्यात लहान असतं त्याला शेंडे फळ म्हणते. तसं ज्ञानोबाराला वाटले शेंडे फळे पण थोडं पोचलंय फळ, काय अडचण नाही. मग ज्ञानोबारांनी माझ्याकडे पाहून आज हार सुद्धा मोठा पाठवला बघा मला. एवढी माय आपली काळजी घेते, मग आपल्याला घाबरायची काय गरज आहे. असो एका जनार्दनी पाय वंदित वारंवार. पण कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आता अनाथ कोणाला म्हणायचं? ज्याला नाथ नाही तो, किंवा ज्याचा इंद्रियावर ताबा नाही तो, ज्याच्यावर कोणी सत्ता गाजवतो. इंद्रिय सत्ता गाजवतात, विकार सत्ता गाजवतात, असा कोण आहे? अनाथ आहे. पण अशा अनाथांना सुद्धा जी माय सारखी सांभाळते ती ज्ञानाबाई आहे. पहा तुम्ही, चांगदेव मोठे होते पण अनाथच होते, कारण अहंकार त्यांच्यावर सत्ता करत होता. नामदेवराय मोठेच होते, वादच नाही, पण त्यांच्या अंतःकरणात थोडासा अज्ञानाचा भाग होता. माझे शिरी म्हणून फिरले देशोदेश. स्वतः नामदेवरायनेच तीर्थावळीमध्ये कबूल केले. मग तेवढं अज्ञानाचं थोडंसं म्हणजे व्यापकत्वानं परमात्म्याच्या दर्शनाचा बोध कदाचित नसावा म्हणून ते अनाथच. पण या सगळ्या अनाथाची माय ज्ञानोबाराय झाली. आणि आज आमच्यासारख्या कितीतरी अनाथांची ती माय. या अभंगात 3 शब्द आहेत, त्याला 3 शब्दाचा उच्चार करून थांबायचंय. पहा, पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तिथं ज्ञानेश्वर म्हटले. पहिल्या चरणात काय म्हटले? ज्ञानेश्वर. न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर. तिथं ज्ञानाबाई म्हटले. ज्ञानेश्वराचा काय झाला? आता ज्ञानाबाई झाली. भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. पुढं पहा, एका ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. म्हणजे पहिल्या चरणात ज्ञानेश्वर, दुसऱ्या चरणात बाई आणि शेवटच्या चरणात आई. हे टप्पे प्रेमातले, प्रेमातले टप्पे. ज्ञानेश्वर बापाची भूमिका बजावतात. बाई आहे, औदार्य आहे, त्याग आहे. पण जेव्हा ती बाई आई असते ना, तो स्नेह काही वेगळाच असतो. आणि असंच असतं महाराज, जेव्हा एखाद्याबद्दल प्रेमानं माणूस वर्णन करतं ना, त्याची लगड वाढत असते. असे खूप अभंग आहेत. त्यातला एक अभंग सांगतो. रामेश्वर भट्टांनी तुकोबरायचं केलेलं वर्णन पहा. तुकाराम तुकाराम. पहिल्या चरणात काय आहे? तुकाराम तुकाराम. धन्य तुकोबा समर्थ. दुसऱ्या चरणात तुकारामचं काय झालं? तुकोबा झालं. जळी दगडा सहित वया तारियल्या जयशाला या. शेवट मने रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका. म्हणजे तुकाराम नंतर तुकोबा आणि शेवटच्या चरणात तुका. तुका विष्णू नाही दुजा. कारण प्रेम जेव्हा पराकोटीला जातं तेव्हा जी बाई मंडपामध्ये आयण्यात नाव घेते तीच घरी गेल्यामध्ये अरे जाऊ दे, आता एखादं नाव घेतलं तर कोणाला आमच्या जवळच्या माणसाचं नाव घेतलं, अरे माधू इकडे येणार आहे. लाडामध्ये प्रेम जेव्हा, माफ करा बरं, म्हणून हे प्रेमाची वृद्धी आहे. म्हणून मी ज्ञानोबारायच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की हे ज्ञानोबाराय, नाथाला जसा तुमचा स्वभाव आणि प्रभाव पाहून तुमच्याविषयी जी प्रेमाची वृद्धी झाली, आमच्या जीवनात तशीच प्रेमाची वृद्धी व्हावी आणि तुमची सदैव आमच्यावर कृपा व्हावी अशी प्रार्थना करून ज्ञानेश्वर